नमस्कार मित्रांनो, तर आपण वाचत आहोत यशाची रहस्य सांगणारी व्यवस्थापकीय कौशल्ये कॉर्पोरेट आयडल रतन टाटा यांचे पुस्तक. तर या पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सेवेकर. मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 12 वाचला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण वाचू चॅप्टर क्रमांक 13 मूल्य जोपासना. टाटा उद्योग समूहाचा देशात आणि देशाबाहेर जो मोठा लौकिक आहे त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हा उद्योग समूह उच्च व्यावसायिक मूल्यांची बूज राखणारा आहे. त्याचप्रमाणे या उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांची वर्तवणूकही सचोटीची आहे, नीतिमत्तेची आहे. JRDच्या पुढाकाराने फेअर ट्रेड प्रॅक्टिस सोसायटी नामक एक व्यासपीठही सुरू झाले होते. तेच त्याचे संस्थापक अध्यक्षही होते. उद्योजक कारखानदार यांनी आपल्या व्यावसायिक जीवनात कामकाजात भ्रष्टाचार, लबाडी वा वाममार्गांचा अवलंब करू नये, देशहिताकडे दुर्लक्ष करू नये. फेअर ट्रेड प्रॅक्टिसद्वारे उद्योजक कारखानदार यांनी सचोटीने वागले पाहिजे. व्यवसायातही सचोटी, पारदर्शकता, ग्राहकहित, देशहित यांनाच महत्त्व दिले पाहिजे. तसे ते दिले तर केवळ प्रतिमाच उजळ होते असे नाही, तर त्या उजळ प्रतिमेचा लाभ ग्राहक वर्ग वाढवणे, गुंतवणूकदार वाढवणे, समाजाचा पाठिंबा मिळणे अशा अनेक पद्धतींनी होत असतो. यासाठी वेळ क्वचित थोडा अधिक लागतही असेल, पण झटपट किंवा इन्स्टंट नफा, इन्स्टंट मोठेपणा हा कधीही टिकाऊ नसतो, याचा विसर पडता कामा नये. JRDनीही त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत म्हणूनच उच्च व्यावसायिक मूल्ये, व्यावसायिक नीतिमत्ता नेहमी जपली. रतन टाटा 1991 मध्ये ग्रुपचे अध्यक्ष झाले, तेही अर्थातच JRDच्या तालमीत तयार झालेले होते. त्यामुळे उच्च मूल्यांचा त्यांचा आग्रह कायमच राहिला. कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता. टाटा ग्रुपच्या कर्मचाऱ्यांसाठी 1998 मध्ये एक आचारसंहिता अधिकृतपणे प्रसारित करण्यात आली. तशी ती अगोदरपासून व्यवहारात अंमलात आणली जात होतीच. टाटा ग्रुपच्या 130 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे आणि यशाचे एक गमक म्हणून या आचारसंहितेचा नक्कीच उल्लेख करता येईल. टाटा ग्रुप जगाच्या पाठीवरील अनेक देशांतून काम करतो. जगभर त्यांची कार्यालये आहेत. भारतीयांप्रमाणेच अन्य देशांचे लोकही त्यांच्या ग्रुपमध्ये आहेत. विविध जाती, धर्म, भाषा, प्रांत, देश, संस्कृती अशा पार्श्वभूमीचे लोक टाटा ग्रुपमध्ये काम करतात. हे लक्षात घेता आचारसंहितेमध्ये आवश्यक ती लवचिकता परिस्थितीनुसार आहेच, परंतु त्याच वेळी काही मूलभूत मुद्द्यांबाबतची टाटा ग्रुपची भूमिका, त्यांचे धोरण स्पष्ट आहे. त्याबाबत तडजोड नाही. आचारसंहिता म्हणजे काही कायदे कानून नव्हे किंवा अनिवार्य नियमही नव्हेत. ही प्रामुख्याने मार्गदर्शनपर तत्त्वे असतात. ग्रुपमध्ये त्याचे पालन व्यवस्थित केले गेले तर साहजिकच ग्रुपमध्ये नव्याने दाखल होणारा कर्मचारी अधिकारीही त्याचे पालन करतो. म्हणजेच आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जुन्या लोकांची, वरिष्ठ पदांवरील लोकांची जिम्मेदारी नेहमीच अधिक असते. त्यांचे वर्तन कोडनुसार असेल तर साहजिकच खालचे लोकही तसेच वागतात. खालच्यांवर कोडची सक्ती आणि वरच्यांना मात्र सर्व प्रकारची मुभा असणे धोरण योग्य नसते. टाटा ग्रुपला 130 वर्षांचा अनुभव असल्याने कसे वागायचे, कसे वापरायचे, नव्यांना कशी शिस्त लावायची किंवा समजावून घ्यायचे, ग्रुपची सांस्कृतिक वैशिष्ट्ये कशी जपायची, पुढील पिढीत कशी संक्रमित करायची इत्यादींची त्यांना चांगली माहिती आहे. टाटा कर्मचारी आचारसंहितेत 25 मुद्दे आहेत. त्यांना क्लॉज म्हटले जाते. त्याची सूत्ररूपाने मांडणी अशी. राष्ट्रहित. ज्या कुठल्या देशात टाटा ग्रुप काम करीत असेल त्या देशाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावणे यासाठी टाटा ग्रुप बांधील आहे. त्या देशाच्या कायद्यानुसार आणि सरकारच्या ध्येय धोरणानुसार टाटा ग्रुप त्या देशात काम करेल. त्याचप्रमाणे त्या देशाची संस्कृती, परंपरा यांचाही टाटा ग्रुप आदर करेल. कारखानदारी, व्यापार उद्योग याबाबत त्या देशाची जी परवाना पद्धती असेल, कार्यपद्धती असेल त्यानुसारच टाटा ग्रुप तिथे कार्य करेल. त्याप्रमाणे लेखापुरते व अन्य दस्तऐवज ठेवले. कंपनीचा व्यवहार व लेखापुस्तके यांचे परीक्षण करून घेईल. त्याद्वारे कंपनीचे संचालक मंडळ व गुंतवणूकदार यांच्या हिताचे रक्षण करेल. व्यवहारामध्ये जाणीवपूर्वक काहीही करणार नाही वा दडवून ठेवणार नाही. हिशेबात गडबड, घोटाळा आढळून आल्यास, या संदर्भात चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास व्यवस्थापन त्या व्यक्तीविरुद्ध कडक ॲक्शन घेईल. दलाली, लाच यांसारख्या व्यवहार कोणाही कर्मचाऱ्याने करू नये. स्पर्धा. मुक्त बाजारपेठ आणि खुल्या स्पर्धेचे टाटा ग्रुप स्वागत करते. तसेच आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचेही स्वागत करते. मक्तेदारीवर टाटा ग्रुपचा विश्वास नाही.
तसेच अनफेअर म्हणजे अप्रशस्त पद्धतीच्या व्यापार व्यवसायाचेही टाटा ग्रुप समर्थन करीत नाही. टाटा ग्रुप आपली उत्पादने उत्पादनांच्या गुणवत्तेच्या आधारे वैशिष्ट्यांच्या आधारेच विकेल. स्पर्धक कंपनी वा त्यांचे उत्पादने यांविषयी अप्रशस्त विधाने वा गैरसमज वाढविणारी विधाने टाटा ग्रुप कधीही करणार नाही. स्पर्धकांची माहिती गोळा करण्याचे काम टाटा ग्रुप कायदेशीरपणे आणि अधिकृत सूत्रांच्या माध्यमाद्वारेच करेल. समान संधी. टाटा ग्रुपच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराच्या समान संधी उपलब्ध राहतील. जात, धर्म, पंथ, वर्ण, वय, लिंग वा अन्य कुठल्याही मुद्द्यावरून त्यात कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही. टाटा ग्रुपचा मनुष्यबळ विकास विभाग कामगार कायदे व अन्य संबंधित कायदे यांचे पालन करेल. टाटा ग्रुप सर्व कर्मचाऱ्यांशी सन्मानाने वागेल. ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारच्या नैतिक दुर्वर्तनाला थारा दिला जाणार नाही. मानव विकास विभागातर्फे सर्वांना सन्मानाची आणि समानतेची वागणूक दिली जाईल. टाटा ग्रुपचे कर्मचारी कुठल्याही स्वरूपातील देणग्या भेटवस्तू देणार नाही वा स्वीकारणारही नाहीत. देणग्या आणि भेटवस्तू. टाटा ग्रुपचे कर्मचारी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कुठल्याही स्वरूपातील भेटवस्तू व देणग्या स्वीकारणार नाहीत. तसेच भेटवस्तू व देणग्या कोणाला देणारही नाहीत. व्यवसाय वाढविण्यासाठी वा अन्य कोणत्या फायद्यासाठी अशा प्रकारे देणग्या, भेटवस्तू वा पैसे देता घेताना कोणी कर्मचारी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल. सरकारी कार्यालय अधिकारी, कर्मचारी यांच्याशीही टाटाचे व्यवहार पारदर्शक आणि स्वच्छ असले पाहिजेत. टाटा ग्रुपचा लोकशाही व्यवस्थेवर, निवडणूक पद्धतीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र टाटा कंपनी कुठल्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे वा उमेदवाराचे राजकीय हितसंबंधांसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करणार नाही, देणगी देणार नाही. आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण. आपल्या लोकांना सुरक्षित निरोगी वातावरण देण्याचा टाटा कंपनी पूर्ण प्रयत्न करेल. सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण संदर्भातील कायद्यांचे कंपनी पालन करेल. टाटा कंपनी आणि टाटा कारखाने नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर करणार नाहीत. तसेच पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होऊ देणार नाही. पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या घटकांवर टाटा कंपनी व टाटा कारखाने पुरेसे नियंत्रण ठेवतील. यासाठीची आवश्यक यंत्रणा कंपनी उभारेल. तसेच या संदर्भातील व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याची ही कंपनी तरतूद करेल. टाटा कंपन्या त्यांच्या निर्मिती प्रक्रिया आणि उत्पादन विक्री संदर्भात आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय संतुलनाची काळजी घेतील. उत्पादने, सेवा यांची गुणवत्ता. ग्राहकास सर्वोत्कृष्ट उत्पादने व सेवा देण्यास टाटा कंपनी बांधील आहे. ग्राहकांचे संपूर्ण समाधान, उत्कृष्ट विक्री पश्चात सेवा देणे कंपनीचे कर्तव्य आहे. उत्पादने व सेवांची गुणवत्ता राष्ट्रीय गुणवत्ता मानकांप्रमाणे असेल आणि कंपनीचा या संदर्भात जागतिक दर्जा गाठण्याचा प्रयत्न राहील. उत्पादनांच्या पॅकेजिंगवर कंपनी आवश्यक त्या आरोग्य व सुरक्षिततेबाबतच्या सूचना देईल. ज्ञान, माहिती, व्यवस्थापकीय कौशल्य, मनुष्यबळ व अन्य साधन सामुग्रीबाबत टाटा ग्रुपच्या कंपन्या परस्परांना संपूर्ण सहकार्य करतील. अर्थात असे करताना कंपनीचे भागधारक आणि व्यवसाय यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल. उत्पादने, सेवा स्पर्धात्मक दरात पुरविण्यासंदर्भात अन्य वा बाहेरील कंपन्यांपेक्षा ग्रुप अंतर्गतच्याच कंपन्या समर्थ असतील तर साहजिकच त्यांना प्राधान्य देण्यात येईल. सामाजिक उत्तरदायित्व. संबंधित नियम, कायदे कानून यांचे पालन तर टाटा कंपनी करेलच, परंतु त्याबरोबरच लोकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना स्वयंपूर्ण करणे यासाठीही सक्रियपणे सहकार्य करेल. अशा सामाजिक जबाबदाऱ्यांअंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी व्यवस्थापन, व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण, साक्षरता अभियान इत्यादी गोष्टी येतात. त्यासाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्रे व विशेष ज्ञान यांचा वापर केला जाईल. त्याचा राष्ट्रीय आणि विभागीय प्राधान्यक्रमांच्या संदर्भात वेळोवेळी आढावाही घेतला जाईल. अशा कार्यांना कंपनी ऐच्छिक मानत नाही तर आपल्या व्यावसायिक नियोजनाचाच एक अपरिहार्य भाग मानते. त्यासाठी कंपनी कर्मचारी आणि सामाजिक संस्था यांच्यातील परस्पर सहकार्याला प्रोत्साहनच देईल. आर्थिक व सामाजिक विकासासाठी वेळोवेळी सामाजिक ऑडिट करणे, सार्वजनिक धोरणास पाठिंबा देणे याला टाटा कंपनी नेहमीच महत्त्व देईल, उत्तेजन देईल. प्रतिनिधित्व. समभागधारक म्हणजे गुंतवणूकदार व जनता यांच्या माहितीच्या गरजांचा टाटा ग्रुप आदर करते. प्रसारमाध्यमे, कर्मचारी, गुंतवणूकदार आदींना कंपनीची वा तिच्या व्यवसायाची माहिती हवी असल्यास टाटा ग्रुपने नेमून दिलेल्या संचालक वा कर्मचाऱ्यांमार्फत ती माहिती दिली जाईल. हे नेमलेले संचालक वा कर्मचारी टाटा कंपनीचे प्रतिनिधित्व करतील आणि माहिती देण्याची जबाबदारी त्यांची राहील. टाटा ग्रुपचे जवळून संबंध असलेले परंतु टाटा ग्रुपचे सदस्य नसलेले अनेक जण असतात. उदाहरणार्थ सल्लागार, विक्री प्रतिनिधी, वितरक, कंत्राटदार, पुरवठादार आदी.
त्यांना कंपनीचे प्रतिनिधित्व करता येणार नाही तर त्यांचे व्यावसायिक वर्तन टाटा ग्रुपच्या व्यावसायिक आचारसंहितेशी सुसंगत नसेल तर अशा सर्व थर्ड पार्टीज नाही टाटा ग्रुपशी व्यवहार करताना टाटा ग्रुपची आचारसंहिता पाळली पाहिजे. टाटा या नावाच्या ट्रेडमार्कची मालकी टाटा सन्स कंपनीकडे आहे. तिचा व्यावसायिक वापर करण्यासाठी टाटा कंपन्यांनी टाटा सन्सशी तसा करार करणे व त्यांच्याकडून रीतसर अनुमती घेणे अनिवार्य आहे. अशा कराराचा टाटा ब्रँड इक्विटी अँड बिझनेस प्रमोशन ॲग्रीमेंट नामक मसुदा तयार आहे. त्या मसुद्यानुसारच टाटा या ट्रेडमार्कचा वापर करता येईल. या ट्रेडमार्कची अनुमती नसल्यास कोणालाही त्याचा वापर करता येणार नाही. टाटा सन्सतर्फे ठरविण्यात आलेली धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांची शिफारस टाटा कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळास करावी. संचालक मंडळाची मान्यता मिळवावी आणि ही धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे राबवावीत. टाटा कंपनीच्या संचालक मंडळाने वेळोवेळी आपल्या समभागधारकांना गुंतवणूकदारांना आवश्यक ती माहिती आवश्यक पुरवावी. गुंतवणूकदारांच्या अधिकाराचा कंपनी पूर्ण आदर करते. या संदर्भातील नियम कायदे यांची पूर्तता करण्यास कंपनी बांधील आहे. कर्मचाऱ्यांचे वर्तन. टाटा कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे ज्यामध्ये पूर्णवेळ संचालक मुख्याधिकारी असे वरिष्ठही आले त्यांचे वर्तन प्रामाणिक आणि उच्च नीतिमत्तेचे राहील. ते पुरेसे पारदर्शकही असले पाहिजे तसे इतरांनाही वाटले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मानवी अधिकाराचा आदर राखला जाईल आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या व्यावसायिक बांधिलकीची पूर्तता केली पाहिजे. कर्मचाऱ्यांनी टाटा ग्रुपच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे. त्यात अपयश आल्यास त्याचे गंभीर परिणाम कर्मचाऱ्यांना भोगावे लागतील. आचारसंहितेचे पालन न करणाऱ्याला त्याच्या नोकरीसही मुकावे लागू शकते. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याच्या कायद्याचे नियमांचे पालन करणे जरुरी आहे. कायदे कानून आणि आचारसंहिता यामध्ये जर कायदे कानून कमी पडत असतील तर आचारसंहितेचे पालन केले गेले पाहिजे. टाटा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अन्य कामे व सल्लागार संचालक यांसारखी पदे स्वीकारू नयेत किंवा बाहेर कोणाला मुक्तपणे आपली सेवा देऊ नये. पूर्णवेळ संचालक आणि मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भात त्या कंपनीच्या संचालक मंडळाची परवानगी घेतली पाहिजे. टाटा ग्रुपचे कर्मचारी किंवा संचालक यांनी अन्य टाटा बाह्य कंपन्यांमध्ये जबाबदारीचे पद घेऊ नये. नॉन प्रॉफिट संघटनांमधूनही कोणते पद स्वीकारू नये. अर्थात याला पुढील अपवाद असतील. नंबर 1. टाटा कंपनीचे किंवा टाटाचे कोलॅबोरेशन असलेल्या कंपनीतील संचालक मंडळावरील नेमणूक. नंबर 2. व्यावसायिक संघटनांचे सदस्यत्व ज्याचा त्या कर्मचाऱ्यास किंवा टाटा कंपनीस फायदा होऊ शकतो. नंबर 3. शासकीय समित्यांवरील सदस्यत्व तसेच अपवादात्मक परिस्थितीत सुयोग्य अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांसाठी सुयोग्य अधिकारी म्हणजे त्या कंपनीचा मुख्याधिकारी याबाबतचा अहवाल दर 3 महिन्यांनी संचालक मंडळास देईल. बऱ्याचदा कर्मचाऱ्यांचे हितसंबंध आणि कंपनीचे उद्दिष्टे कंपनीचे हितसंबंध यामध्ये एक संघर्ष मतभेद निर्माण होऊ शकतो. त्याला व्यवस्थापकीय परिभाषेत कॉन्फ्लिक्ट्स असे संबोधतात. अशा टकराव परिस्थितीचे कारणे काय काय असू शकतात, कोणकोणत्या परिस्थितीत संघर्षाची वेळ येऊ शकते याचाही कंपनीने भरपूर अभ्यास केला आहे आणि त्याद्वारे अशा संघर्षप्रसंगी कर्मचाऱ्यांनी कसे वागावे याविषयीच्याही मार्गदर्शक सूचनांकडे कोड तयार केलेला आहे. गोपनीयता. टाटा कंपनीचे कर्मचारी वा त्यांचे कुटुंबीय हे टाटा कंपनीच्या माहितीचा गैरवापर करणार नाहीत. गुंतवणुकीच्या संदर्भातील माहितीबाबत तसेच नवीन उत्पादनांचा विकास वा त्यांचे पेटंट्स व कंपनीची बौद्धिक मालमत्ता इत्यादींबाबतची आवश्यक ती गोपनीयता कर्मचारी पाळतील. कंपनीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच तिचा गैरवापर रोखणे हे टाटा कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. टाटा ग्रुपच्या कर्मचाऱ्याला त्याच्या खासगी आयुष्यात त्याचे छंद तसेच नागरी व राजकीय घडामोडीत सहभाग घेता येईल. अशा सहभागाचा कंपनीच्या व्यवसायावर व हितसंबंधांवर प्रतिकूल परिणाम होत नाही ना एवढी दक्षता मात्र बाळगली गेली पाहिजे. कर्मचाऱ्यांसाठीच्या आचारसंहितेचा कोणी भंग करीत असेल तर तो त्वरित व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देणे हेही कर्मचाऱ्यांचे एक कर्तव्यच आहे. कंपनीचा व्यवसाय आणि हितसंबंध याला बाधा आणणारे कर्मचाऱ्यांचे वर्तन असेल तर त्याचीही तत्काळ व्यवस्थापनाला कल्पना दिली गेली पाहिजे. आचारसंहिता कोण पाळत नाही किंवा कोणाचे वर्तन कंपनीच्या हितास बाधा पोहोचविणारे आहे त्याची माहिती एका स्वतंत्र लिफाफ्यात घालून कर्मचारी व्यवस्थापनाला कळवू शकतात. याला विसल ब्लेअर पॉलिसी अर्थात धोरणाबाबत शिटी वाजविणे असे संबोधले जाते. असे काही महत्त्वाचे मुद्दे प्रस्तुत आचारसंहितेत आहेत. कुठल्याही आचारसंहितेचे लेखन किती प्रभावी आणि बिनचूक आहे हे तर महत्त्वाचे आहेच, पण त्याची अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. केवळ उत्तम भाषेत उत्तम आचारसंहिता लिहून कंपनी मोठी होत नसते. त्यासाठी त्या आचारसंहितेनुसार वर्तन सर्वांनी करणे आवश्यक असते.
तर मित्रांनो, हे चॅप्टर इथे संपूर्ण झाले आहे. पुढील चॅप्टर साठी माझ्या चॅनलवरील रतन टाटा या प्लेलिस्टला व्हिजिट द्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.